बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 14,809 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। जवळपास 19,550 शेतकरी या संकटात सापडले आहेत। कांदा, मका, गहू, हरभरा, डाळिंब, द्राक्ष व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया देत शासनाकडे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई व विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या। पिंपळकोठे, दरेगाव, ताहाराबाद, मुल्हेर, दसवेल, भिलवाड, तुंगनदिगर, कातरवेल, माळीवाडे, बिजोरसे, इजवाणे, मळगाव, आराई, सटाणा, फोपीर, मुंजवाड, ब्राह्मणगाव, औंदाणे, तळवाडे, भामेर, बहिराणे, टेंभे, पिंपळदर, अजमेर, सौंदाणे, पिंगळवाडे, काकडगाव, चौगाव, सार्दे, मुळाणे, भाक्षी, लखमापूर, ठेंगोडा, मोराणे, सांडस, चौंधाणे, वायगाव, सुराणे, मळगाव, तिळवण, मोरेनगर, रातीर, करहे, नामपूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। प्रशासनाने तातडीने पाहणी करून अहवाल सादर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।